नमस्कार मित्रांनो, मी शिवम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेत सपोर्ट अँड रेजिस्टन्स कशा पद्धतीने ड्रॉ करायचं हे बघणार आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सपोर्ट म्हणजे काय, तर अशा पद्धतीने एक प्राइसमध्ये फॉल आहे, फॉल आल्यानंतर प्राइस अशा पद्धतीने तिथं बाइंगचं प्रेशर येतं, म्हणजे या लेवलला आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळाला। सपोर्ट म्हणजे काय, त्या लेवलला प्राइस आली, त्या लेवलला प्राइस आल्यानंतर प्राइसने सपोर्ट घेऊन प्राइस अपला गेली, म्हणजे काय त्या लेवलला बायर्स ॲक्टिवेट असतात। स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे। जर व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल किंवा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे। बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये बेसिक सिरीज असं टाका। इन डिटेलमध्ये आपण एक बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज सुरू करूया। ओके, तर आता आपण बघूया सपोर्ट अँड रेजिस्टन्स। सपोर्ट बद्दल आपण जाणून घेतलं की मार्केटमध्ये एक फॉल असतो, फॉल आल्यानंतर जिथून ज्या लेवलला प्राइस आल्यानंतर बाइंगचं प्रेशर येतं ती लेवल आपल्यासाठी ॲज अ सपोर्टचं काम करते। बाइंगचं प्रेशर असतं, त्यानंतर मार्केटमध्ये परत सेलिंगचं प्रेशर येतं, ज्या लेवलपासून सेलिंगचं प्रेशर येतं ती लेवल आपल्यासाठी ॲज अ रेजिस्टन्सचं काम करत असते। तर इथं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने इथं बाइंगचं प्रेशर बघायला मिळाल्यानंतर त्या लेवलनं आपल्यासाठी सपोर्टचं काम केलेलं आहे, म्हणजे ही लेवल आपल्यासाठी सपोर्ट लेवल झाली आणि जिथून प्राइसमध्ये फॉल आलेला आहे ती लेवल आपल्यासाठी काय झाली, रेजिस्टन्सचं काम करते, ती लेवल झाली आपल्यासाठी रेजिस्टन्स लेवल। ओके, म्हणजे इथं सेलर्सचं प्रेशर आपल्याला बघायला मिळतं। तर आता आपण चार्टमध्ये बघूया, म्हणजे तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स ना एकदम इन डिटेलमध्ये समजून जाईल। तर आता इथं मार्केटमध्ये एक अशा पद्धतीनं फॉल होता, या लेवलपासून बाइंगचं प्रेशर आलं, म्हणजे आपल्यासाठी ही कोणती लेवल झाली, सपोर्ट लेवल झाली। मग इथं आपण एक हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट करून जिथून बाइंगचं प्रेशर आलेलं आहे त्या लेवलला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सपोर्ट लेवल बघायला मिळाली। ओके, त्याच पद्धतीनं आपण जिथून फॉल झालेला आहे म्हणजे काय, एकदम एकदम मोठा फॉल असा नाही, तर तिथं प्राइस थांबायला पाहिजे, ही सुद्धा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स लेवल आहे। का, तर इथून आपण बघू शकतो की प्राइसनं रिजेक्शन घेतलेलं आहे, ही लेवल जी आहे ती प्राइसला अपला जाऊन देणं झालेलं आहे, म्हणजे आपल्यासाठी ही सुद्धा एक रेजिस्टन्स लेवल झाली। ओके, तर आपण इथं हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर आपण अशा पद्धतीने आपल्याला एक रेजिस्टन्स लेवल ड्रॉ केले। तर आता आपण बघू शकतो की एक रेजिस्टन्स एरिया सुद्धा आपल्याला मिळाला, एक सपोर्ट एरिया सुद्धा मिळाला, त्यानंतर हा एरिया सुद्धा आपल्यासाठी एक सपोर्टचं काम करतोय, कारण इथून जर आपण बघितलं इथून आपल्याला बाइंगचं प्रेशर बघायला मिळते। त्याचबरोबर हे सुद्धा एक आपल्यासाठी सपोर्ट लेवल आहे, त्याच्यानंतर ही सुद्धा एक आपल्यासाठी सपोर्ट लेवल आहे, त्यानंतर ही सुद्धा आपल्यासाठी एक सपोर्ट लेवल आहे। आपल्यासाठी इथून फॉल आलेला होता, हा एरिया सुद्धा आपल्यासाठी रेजिस्टन्स एरिया आहे। हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून आपण हा एरिया जो आहे तो रेजिस्टन्स मार्क करू शकतो। इथून फॉल आलेला हा सुद्धा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स एरिया होता, इथून फॉल आलेला हा सुद्धा एक आपल्यासाठी रेजिस्टन्स एरिया होता। तर अशा पद्धतीनं प्राइस सपोर्ट लेवलला सपोर्ट घेत आणि रेजिस्टन्स लेवलला रेजिस्टन्स घेत अपच्या दिशेनं, अपच्या डायरेक्शननं प्राइस जात असते। आता इथं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्यासाठी, इथे एक आपण रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केली, त्यानंतर अशा पद्धतीने खालून एक सपोर्ट लाईन ड्रॉ केली, इथं रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केली, इथून फॉल आलेला म्हणून, त्यानंतर इथं सपोर्ट एरिया ड्रॉ केला कारण इथून एक बाइंगचं प्रेशर आलेलं त्यामुळं। तर आपल्यासाठी हा एरिया बनला सपोर्ट, हा एरिया बनला रेजिस्टन्स, आणि प्राइस बघू शकता की ज्यावेळेला रेजिस्टन्स एरियामध्ये जाते त्यावेळेला सेलिंग आणि सपोर्ट एरियामध्ये येते त्यावेळेला बाइंगचं प्रेशर। अशा पद्धतीने प्राइस तुम्हाला एका रेजिस्टन्स सपोर्ट लेवलमध्ये अडकून बसताना बघायला मिळालेलं आहे। तर अशा पद्धतीने सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करायचा असतात, जिथून फॉल येतो, जिथून प्राइस वर जायला रिजेक्शन घेते तो आपल्यासाठी रेजिस्टन्स एरिया, आणि प्राइस अपला जाण्यासाठी डाऊनला रिजेक्शन घेते तो आपल्यासाठी सपोर्ट एरिया। अशा पद्धतीने सिंपलमध्ये आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करायचा असतो। अशाच प्रकारच्या नॉलेजेबल व्हिडिओसाठी चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।